स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजची चर्चेतली बातमी। मुंबईमध्ये सध्या रस्त्यांवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या तयार करण्यावरून वाद सुरू झालाय। घाटकोपर नंतर जैन धर्मीयांकडून आता दादरमध्ये सुद्धा रस्त्यांवर पांढरी पट्टी मारण्यात आली। पण हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचं म्हणत मनसेनं इशारा दिलाय आणि महापालिकेनं पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारला। नेमकं काय घडलंय पाहूयात या रिपोर्टमधून। मुळात ज्या पद्धतीने सांस्कृतिक दहशतवाद करण्याचा प्रयत्न करतात, इसके लगा कि वो खुले पैर चलते हैं, गरम कम लगेगा। दहशतवाद कशाचा आहे? पांढरं म्हणजे तर शांतीचं प्रतीक आहे। ज्या रक्तात जर दम असेल तर तू मुंब्रामध्ये जा ना। मुंबईत पुन्हा एकदा जैन मुनींसाठी रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारण्यावरून वाद सुरू झालाय। पण मनसेच्या इशाऱ्यानंतर पांढरी पट्टीवर महापालिकेनं काळा रंग मारून ही पट्टी मिटवली आहे। दादरमध्ये मनसेच्या संदीप देशपांडेंच्या कार्यालयापासून काही अंतरावरच जैन मंदिर आहे। याच मंदिर परिसरातल्या रस्त्यावर ही पांढरी पट्टी मारण्यात आली। मात्र मनसेनं हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याची टीका करत 3 वाजेपर्यंत पांढरी पट्टी मिटवा, नाहीतर मनसे स्टाईलनं उत्तर देण्याचा इशारा दिला। मुळात अशा प्रकारे कुठलीही गोष्ट खपवून न घेण्याचे आदेश हे सन्माननीय राजसाहेबांनी दिलेत आणि त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन रस्त्यावर करू। जैन धर्मवासियांचं म्हणणं होतं, जे इथे राहत आहेत त्यांचं म्हणणं आहे की गेल्या 4-5 वर्षांपासून ही पट्टी आहे, तेव्हा कधी आक्षेप घेतला गेला नाही, आत्ताच घेतला जातो आहे। मुळात ज्या पद्धतीने सांस्कृतिक दहशतवाद करण्याचा प्रयत्न करतायत, आता 4-5 वर्षापासून मारतायत का 6-7 वर्षापासून मारतायत, विषय हा नाही आहे की किती वर्ष मारताय आणि कोण मारताय। मुळात या पाठचा उद्देश काय आपण समजून घेतला पाहिजे। आमची इथे दादागिरी चालणार या पद्धतीचा जेव्हा उद्देश तयार होतो ना, त्यावेळी त्याला विरोध व्हायला सुरुवात। हे सिंबॉलिक आहे। आज आम्ही इथे करतोय, उद्या तिथे करू, उद्या तिथे करू, उद्या तिथे करू। मुख्य रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगच्याही पांढऱ्या पट्ट्या असतात, तो वेगळा विषय आहे ना, तो कायद्याने मान्यता दिलेला विषय आहे। याला कायद्याने मान्यता आहे का? इसके लगा कि वो खुले पैर चलते हैं, तो ये इसके ऊपर चलने से उनको गरम कम लगेगा। ये उनका कन्वीनियंट के लिए है और जनरल पब्लिक के कन्वीनियंट के लिए काफ़ी कुछ चीज़ें होती है, उसमें से ये एक चीज़ हमारे साधु के लिए है। त्याला म्हणा संदीप देशपांडेला म्हणतो दहशतवाद कशाचा आहे? पांढरं म्हणजे तर शांतीचं प्रतीक आहे। तुला पांढरं मतदान त्या देशपांडेला, तुझ्यात जर दम असेल, तुझ्या गुडघ्यातनी तुझ्या रक्तात जर दम असेल तर तू मुंब्रामध्ये जा ना। ते दहशतवाद नाही आहे का? पुरे ब्लॉक ते करतात, पुरे मुसलमान ब्लॉक करतात ते पुरे 5 घंटे। आम्ही तर ते धर्म आहे आमचा जैन मुनींसाठी ठेवला, जैन धर्मासाठी नाही, प्रत्येक धर्मामध्ये पांढऱ्या पट्ट्या आहे। तुम्ही कोल्हापूरला जा, तिथं पांढरी पट्टी टाकली, अय्यप्पा स्वामी टाका, तिथं प्रत्येक धार्मिक स्थळावर पांढरी पट्टी टाकली। कशासाठी? हे जे धार्मिक लोक आहेत, जे लोक आहेत त्यांच्यासाठी। आता रस्त्यावर पांढरी पट्टी का मारली? तर जैन मुनी अनवाणी चालतात आणि उन्हामुळे त्रास होऊ नये म्हणून पांढरी पट्टी मारल्याचं जैन धर्मियांचं म्हणणं आहे। तर कुणाची परवानगी घेतली? सार्वजनिक रस्त्यावर अशा पट्ट्या का, असा सवाल मनसेचा आहे। इससे पहले इस तरह की व्हाइट स्ट्रिप सफेद पट्टी यहाँ आपने लगाई थी? 5-6 साल से लगती है। 5-6 साल से? हाँ, साधु को चलने के टाइम गरम होता है और वो हमारा जो गोचरी ओढ़ने को जाते हैं तभी उनको ये तकलीफ नहीं पड़े, उसके लिए हम लोग ने ये बनवाया है। लेकिन मनसे के नेता पूरे दादर में तो नहीं बनवाया, नजदीक के एरिया में ही बनवाया है मंदिर के। मुळात अशा प्रकारची पट्टी हे पब्लिक प्लेस आहे आणि कोणाची परवानगी घेतली? यांच्या घरचा रस्ता आहे का हा पब्लिक प्लेसचा रस्ता आहे ना। उद्या मला वाटलं इथे भगवी पट्टी मारावी, मी मारू शकतो का? उद्या मुसलमानांना वाटलं इथे हिरवी पट्टी मारावी, मारू शकतात का? हा पब्लिक प्लेस आहे, याचे नियम आहेत, कायदे आहेत, कानून आहे। हे सगळं येऊन तुमच्या धर्माच्या वर नाही होऊ शकत ना। धर्माच्या वरती संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्याप्रमाणे चालायला पाहिजे। तुम्हाला जर असं वाटत असेल की महाराष्ट्र खतऱ्यामुळे आहे, आमच्याकडे आहे, तुम्ही भेंडी बाजारमध्ये जा, म्हटलं ना मी आधे ते एक प्रतिनिधि मुंब्रा को हम हरा कर देंगे। तुम वहाँ नहीं गए, वहाँ मैं गया था वहाँ पे जवाब देने के लिए। आपको यदि हिंदू तो बाला साहेबांचे विचार इनको है नहीं है। लगता है संदीप देशपांडे को कांग्रेस वालों ने सुपारी दी है। अभी इस विषय पे हम जैन समाज को बोला आप शांति प्रिय रखें, वक्त और समय आने पर इनको हम जरूर जवाब देंगे। मनसेनं 3 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम देताच पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारला आणि वाद शमवण्याचा प्रयत्न केला। मनसेनं खरं तर
दुपारी 3 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता, पण त्याआधीच ही पांढरी पट्टी मिटवली जाते आहे। या ठिकाणी करडा रंग या पांढऱ्या पट्टीवर दिला जातो आहे। खरं म्हणजे रस्त्यावर पांढऱ्या पट्टीचा वाद घाटकोपरच्या एका सोसायटीपासून सुरू झाला, पण सार्वजनिक रस्त्यावर उद्या प्रत्येक समाजामध्ये लोक आपापला रंग मारायला लागले तर काय, असा प्रश्न मनसेचा आहे। दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।